ह्या कायद्याचं नावच आहे पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि पथविक्रेता विनियम. म्हणजे ह्या कायद्याचा ह्या स्ट्रीट व्हेंडरचा जो उपजीविका आहे, त्याचे जो व्यवसाय आहे, ह्याचं संरक्षण कुणी करायचं आहे? महानगरपालिकेने करायचं आहे, केंद्राने करायचं आहे आणि राज्याने करायचं आहे. ह्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की स्ट्रीट व्हेंडर हा या आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण आत्ता 36,000 प्रकारच्या छोट्या इंडस्ट्री ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये चालतात. त्यांचे जे ह्या वस्तू आहेत ह्या फक्त कुठल्याही मॉलमध्ये विकल्या जात नाही, कुठल्याही दुकानात विकल्या जात नाही, पण तो स्ट्रीट व्हेंडर आपल्या रस्त्यामध्ये विकतो. आणि त्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळं स्ट्रीट व्हेंडरला अतिक्रमणकारी म्हणू नये असं स्वतः हरदीप सिंग पुरी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी भर संसदेत सांगितलं की स्ट्रीट व्हेंडर हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका मोठा घटक आहे की त्यांनी ह्या अर्थव्यवस्थेमध्ये चालना देण्याचं काम करतो. त्याच्यामुळे यांना कुणी अतिक्रमणकारी म्हणू नये. ज्यावेळी त्या स्ट्रीट व्हेंडरचा सर्वे होतो तो अधिकृत होतो आणि त्याला पुनर्वसन आणि सर्व सुखसुविधा देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. तर प्रशासन ते करत नाही आणि त्यामुळं त्या तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला की स्ट्रीट व्हेंडरला याचा फायदा काय. स्ट्रीट व्हेंडरनी ज्यावेळेस महानगरपालिका सूचना देते आणि पेपरला नोटीस देते की आता तुमचा सर्वे होणार आहे, तर माझी सर्व पथविक्रेत्यांना सूचना असेल की ज्यावेळेस सर्वे होईल अशी सूचना येईल. सर्वे हा 1-2 दिवस चालत नाही, कमीत कमी 6 महिने चालतो. किती महिने चालतो? कारण 15 आपला जो पुणे महानगरपालिकेची परिसीमा आहे ही फार मोठी आहे. 15 क्षेत्रीय कार्यालय म्हणून आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये 55 लाख लोक राहतात. त्याच्या 2.5% स्ट्रीट व्हेंडर आज पुण्यामध्ये पाहिजे. आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये 39 गावं समाविष्ट झालेली आहेत. त्या 39 गावांचा आकडा मिळून आत्ता काहीच स्ट्रीट व्हेंडर पुणे महानगरपालिकेमध्ये नाही. आत्ता काय दाखवलं जाते पुणे महानगरपालिकेमध्ये की काही चौकांमध्ये गर्दी होती, त्याचा गर्दीचा फोटो आणि त्या गर्दीचा आकडा दाखवला जातो आणि पुण्यामध्ये फार स्ट्रीट व्हेंडर असा बनाव केला जातो. खरं तर पुण्यामध्ये आत्ता फक्त 35,000 ते 40,000 स्ट्रीट व्हेंडरचं अधिकृत नोंदणी झालेली आहे. त्यातल्या 22,000 लोकांना पुणे महानगरपालिकेने प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले नाही. महानगरपालिका सर्वे करून जी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे तीच करत नाही, कारण त्यांना कारवाई करायची असते स्ट्रीट व्हेंडरवरती आणि हा सगळा भाग अर्थव्यवस्थेशी निगडीत असल्यामुळं हा पेंडिंग ठेवला जातो.